म्हणजे सकाळपासून आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा वेगवान स्वरूपातला आढावा घेतल्यानंतर पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला महाराष्ट्रभरात राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती आवादा कंपनीकडे 3 कोटी मागितले गेले, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। अजितदादा आधी असे नव्हते, दादा तुमच्या पाया पडतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी। देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड खंडणीखोरच, खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवरती आरोप। बीड प्रकरणी आरोपींना कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवर सुद्धा जरब बसवणार। धनंजय मुंडेंचे लोक धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत, अधिकाऱ्यांद्वारे मराठ्यांना त्रास दिला जातोय, मनोज जरांगेंचा आरोप। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येत आहेत। धमक्या देणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते। पत्रकार परिषदेत अंजली दमानी यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धसांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर। अजितदादांबद्दल गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, मिटकरींचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। एसआयटी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतायत, जितेंद्र आव्हाड यांचे सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप। अधिकाऱ्यांचे फोटोही केले पोस्ट। भाजपच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। दिवसभरात 1 लाखांवरती सदस्य नोंदणी टार्गेट असल्याचं मत। भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीत वाढली भिकाऱ्यांची संख्या। साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, सुजय विखेंची मागणी। आणि गुजरातच्या पोरबंदरमध्ये कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन दुर्घटना, 3घांचा मृत्यू।